शरद सर चला ना, मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. शरद गुळंजकर सर चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब लगेचच. मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे तुम्ही धावत पळत या. दोन्ही टीमचे 12th मॅन चला. पीरवस्ती शूटर्स आणि पिंपळमाळा चॅम्पियन ही मॅच आपल्याला पाहायची आहे. पीरवस्ती शूटर्स संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षण सजलं जाईल. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी चला, पिंपळमाळा फायटर्स. चला बॉल बॉक्स मैदानाच्या आतमध्ये घ्या. पिंपळमाळा टीम सलामीची जोडी पाठवा. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. महेश सर आणि कंपनी. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. आता जराही विलंब लावू नका. मॅच लगेच सुरू करून घ्या. सुमित सर आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे सागर कामटे सर या अगोदर स्कोरर मित्र म्हणून आम्ही पाहिले. लेखनी सम्राट ही पदवी आजपासून त्यांना मात्र असेल. अगदी सातत्याने स्कोररची भूमिका ते पार पाडतायत. मनापासून स्वागत तुमचं देखील असेल. 12th मॅन दोन्ही टीमचे आलेत का? पोलादी निर्धार आमुचा असुर बाळांची खंत नसे. पोलादी निर्धार आमुचा असुर बाळांची खंत नसे. स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्राद्ध हृदयातील आमच्या वज्राहूनही बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्भतयाचा कोण हरी. ही रणफंडीची जात आमची कोण आम्हास भयभीत करी. कोण आम्हास भयभीत करी. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ बडकी प्रीमियर लीग WPL 2025च्या निमित्ताने आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तिसऱ्या क्रमांकाची मॅच आजच्या दिवसभरामधली आपण पाहणार आहोत. एका बाजूने पीरवस्ती शूटर्स तर दुसऱ्या बाजूने पिंपळमाळा फायटर्स या दोन संघांमध्ये मॅच जी रंगताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सोमनाथ कोलते ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला महेश मोडक तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं सुहास गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा आलाय. लेस दी प्ले. सामन्याला होईल सुरुवात.
तिसऱ्या क्रमांकाचा सामना आजच्या दिवसभरामधला दिवस क्रमांक 6. 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी म्हणून वडकी प्रीमियर लीगची ख्याती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असलेली पाहायला मिळेल. गाव पातळीवरील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. गतवर्षी आपण पाहिलं 18 ते 19 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती रंगला गेला आणि याही वर्षी साजेसं नियोजन आयोजन या मैदानावरती होत आहे. IPLच्या धर्तीवरती इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवरती मात्र क्रिकेटची स्पर्धा लीग स्वरूपाचा फॉर्मॅट नक्कीच पाहायला मिळेल. कोणते 4 संघ मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल होणार यासाठी जबरदस्त लढती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे बॅकवर्डवरती सरकल्या दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. गरगर चेंडूला गुंगारा दिलाय. तोपर्यंत धाव पाहायला मिळते. पैकी येईल 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. फार मोठा आनंद मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडू एकत्रित येतात आणि त्यानंतर जल्लोषमय वातावरण संपन्न होता. इथे सोमनाथ आक्रमण करतात. चेंडू उंच हवेमध्ये. उंची तर होती परंतु लांबी कमी पडली आहे. तोपर्यंत 2 धावा आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 4 धावा आहेत. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया शरीरभेदक मारा पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. शरीरभेदक मारा नक्कीच पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपल्यातून पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस फलंदाजांचा असतो परंतु इथे सुहास फलंदाजांचा मानस इथे फेटाळत आहेत आणि अफलातून गोलंदाजी करत धावसंख्येला अक्षरशः ब्रेक थ्रू लावण्याचं काम करतायत. अफलातून गोलंदाजी आहे सुहास गायकवाड. अनुभव प्रचंड मोठा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मारायच्या वेगात पळून पूर्ण आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 6 धावा आहेत. अगदी खो खो मध्ये एक चांगले प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे सुहास गायकवाड. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक अफलातून झेल टिपतायत आणि पहिल्या क्रमांकाचा धक्का. सोमनाथ खोलते बॅक टू दी पॅव्हिलियन. विकेट क्रमांक पहिली. पहिलं षटक संपलंय. 1-6. शुभमजी मोडक सर देखील उपस्थित आहेत. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. किंग या नावाने ख्याती संपूर्ण वडकी नगरीमध्ये आणि यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतील. सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन चाटे तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2. धनराज हा चेंडू पुढे सरसावत फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि इथे काय घडलंय मित्रांनो. पंचांचा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. अशा प्रकारचे चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवणं थोडंसं अशक्य असतं परंतु अशक्य देखील शक्य करताना पाहायला मिळालाय. धनराज मैदानाच्या आतमध्ये निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. फलंदाज इथे बाद आहे. रेड सिग्नल येताना पाहायला मिळालाय. रनआउट. रनआउट विकेट आहे.
न्यू बॅटर रणजित कोलते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. इथे समोरच्या दिशेने आक्रमण तर ठोकलंय आणि हा चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार रणजित आल्या सरची अगदी इथे धावांचा पाऊस सुरुवात होतीये. महेश आक्रमण करतील. षटकार आलाय. इथे देखील वेट अँड वॉच थोडासा नक्कीच चेंडूचा वेट केला आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण देखील सुरेख होतंय. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने इथे देखील आक्रमण झालंय आणि हा चेंडू लँड होईल महेशच्या बॅटमधून. हवाई तडाखा छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार षटकाराच्या मदतीने 20 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले आणि वादळी खेळीला सुरुवात या षटकामध्ये होताना पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहू वेस्टीच्या दूरवरती राहतो. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने 21 धावा आहेत. धनराज दबाव दडपण प्रेशर आहे कारण महेश सारखा फलंदाज एक ताबडतोड फलंदाजी करणारा फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतोय. इथे देखील समोर दिशेने अलॉंग दी कार्पेट फटका खेळला. क्षेत्ररक्षक धावतात. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे अगदी आपण पाहूया 2 धावा आहेत. गतवर्षीचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहतोय. हा चेंडू इथे सुरेख आणि इथे अगदी आपण पाहूया डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 2 षटकं संपली. 2 बाद 23 धावा आहेत. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु ह्या वर्षी थोडासा परफॉर्मन्स पिंपळमाळा फायटर्स संघाचा थोडासा कमी पाहायला मिळेल. परंतु इथून पुढे देखील कमबॅक करू शकतात यात मात्र शंका नाहीये. याही वर्षी मानस असावा या स्पर्धेची मेगा फायनल खेळायची कारण प्रत्येक संघाचा मानस आहे की बडकी प्रीमियर लीग या स्पर्धेची मेगा फायनल खेळायची. धावफलकावरती 23 आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम मिटिंग रंगली जाते. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा यासाठी आणि निर्णय देखील आलाय. तर 3ऱ्या क्रमांकाचं षटक सुजित गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. हा चेंडू अगदी आपण पाहू समोर दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत खूप दूरवरती पाहायला मिळतात. नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आहे आणि हा चेंडू चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 28 धावा आहेत. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील यात मात्र शंका नाही. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. 3ऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 2च्या मदतीने 30. 1 रन शॉट अर्थात एकच धावे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत परंतु इथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर दाखल होताना पाहायला मिळेल. दोन चेंडू झाले त्या षटकातील. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. सुजित गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 33. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने चेंडू चावेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि इथे रणजीची खेळी देखील संपुष्टात. विकेट.
फलंदाज होईल बाद. तिसऱ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. समीकरण जर पाहिलं तर 33 धाबा आहेत, 3 विकेट आल्यात आणि 2.3 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3-3चं समीकरण पाहायला मिळेल. स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून PTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होतंय. तीनही कॅमेरामनचं आम्ही मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. नव्या मॅचच्या दिशेने इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने आल्या सरशी नवनाथ आक्रमण करतील. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, 6 रन. अजूनही आक्रमण जारी असलेलं पाहायला मिळेल. 39 39 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील सर्वजण खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा पात्र पंचांच्या माध्यमातून. डेड बॉलचा इशारा आलाय. इथे देखील आक्रमण समोर दिशेने होतं. क्षेत्ररक्षक धावता चेंडूपर्यंत वेगवान सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन होतं आणि इथे अगदी आपण पाहूया धावचीत स्वरूपात फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. महेश बाद आहेत. विकेट. महेश परतताना पाहायला मिळतील. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया सुरेख आणि याचबरोबर षटक देखील संपलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 40 धाबा आहेत. LED स्टंप आहेत त्यामुळे स्टंपची थोडीशी काळजी घेत चला. खेळाडूंना वारंवार विनंती आहे. अगदी पहिल्या दिवसापासून सूचना आहेत. LED स्टंप आहेत, हे लाकडी स्टंप नाही आहेत, त्यामुळे स्टंपची काळजी घेत चला ही मनापासूनची विनंती असेल. शेवटचं षटक बाकी आहे. 40 धाबा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. कशासाठी? मयूर मोडक सर संपर्क करा. मयूर मोडक लवकरात लवकर या. मयूर मोडक सर.
निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज बाद आहे. चला मॅच थोडीशी स्लो झाली आहे. थोडंसं टीम मीटिंग आता अजिबात नकोय. सामन्याला लगेच सुरुवात करून घ्या. गणेशजी यादव आणि अजिंक्यजी काळभोर साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपल्याही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडू येतोय. प्रवीण गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत. शेवटचं षटक. अमितदादा मोडक आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. 40 धावसंख्येवरती 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा आहे. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतील. डॉट चेंडू इथे देखील येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण. अशांत करणारी फटकेबाजी. शेवटच्या क्षणामध्ये आक्रमण होणं गरजेचं आहे. पिरवस्ती शूटर्स विरोधामध्ये पिंपळमाळा फायटर्स अशी मॅच आपण पाहतो. इथे आक्रमण तर झालंय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. टिपलाय जाईल आणि इथे फलंदाज होतोय बाद. अजित बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. अजित जाधवला परतवण्यामध्ये यश. चला न्यू बॅटर धावत पळत मैदानाच्या आतमध्ये या. 40 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिले 2 चेंडू डॉट आले आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. अर्थात 6 बाद 40 धावा आहेत. न्यू बॅटर शिवाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावातच शिवाजी आहे. अगदी छत्रपती शिवरायांचा इतिहास आता मनाशी बाळगावा लागेल आणि गनिमी कावे करत एक सन्मानजनक स्कोर उभा राहायचा आहे. गड राखायचा आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. बॅटिंग चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न प्रयास. 2 धावा इथे येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 42 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास होतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 44 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू रावेष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 45 आणि बॅटने स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. सिंगल डबलचं समीकरण. धावांसाठी फार मोठी धाव पाहायला मिळते. इथे तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीच स्वरूपात होत आहेत बाद. अर्थात 47 बनवल्यात विजयासाठी 48 धावांचं टार्गेट.
47 बनवल्यात, विजयासाठी 48 धाब्यांचं टार्गेट आहे. चला टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात होणं गरजेचं आहे. पिंपळपाडा फायटर्स टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचे असतील तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील पाठवा. यानंतरची मॅच आणि यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत. बोथ कॅप्टन लगेचच उपस्थित राहा. गायदरा कॅपिटल आणि 10वा मैल वॉरियर्स यानंतरची मॅच. गायदरा कॅपिटल्स आणि 10वा मैल वॉरियर्स यानंतरची मॅच पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन लगेचच येतील. नाणेफेक आपण करतोय. अजिंक्य काळभोर साहेबांच्या शुभ हस्ते आणि गणेशजी यादव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतो यानंतरच्या मॅचची. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. महत्वपूर्ण मॅच यानंतरची आपल्याला पाहायची आहे. दोन बालाढ्य ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील आणि दोनही मान्यवर अतिथींच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस आपण करतोय. धावमैल वॉरियर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर गायदरा कॅपिटल प्रथमतः फलंदाजी करेल. धनराज ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सुहास, तर गोलंदाजी मार्कवर साहिल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू लाजवाब आपलातून येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाहीये. पहिला चेंडू डॉट. इथे दुसऱ्या चेंडूवरती मात्र आडव्या बॅटने बरेचसे शफल झाले आणि त्यानंतर एक मोठा फटका येताना पाहायला मिळेल. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. अजित यशतेंच्या पाठीमागे कारकीर्द बजावतायत. अपील मागितलं गेलं होतं परंतु अपील फेटाळलंय. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. अलंदी कारफीट फटका आहे. क्षेत्ररक्षक येथील मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने 5 धावा. शांत प्रकारचं वातावरण. आपलातून गोलंदाजी साहिलची म्हणावी लागेल. सुरुवात तर लाजवाब झाली आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे परंतु अगदी आपण पाहूया कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत. धावांसाठी धाव पाहायला मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 8. 8. दोन मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट, कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 8. आपण पाहतो बडकी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या सोहळ्याचा, या क्रिकेटच्या यात्रा उत्सवाचा सजला गेलाय थाट. इथे देखील आक्रमण होतं. रिवर्स अटेम्प्ट केला. स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक धावताय. शर्यत तर लागली आहे. इथे शर्यत मात्र चेंडू जिंकेल. हे रास्ते हे 4 के. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला जाईल
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा आहेत त्या 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. उर्वरित आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 36 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं जाता. सुहास ऑन स्ट्राईक. इथे आक्रमण होतंय. शॉट फुल केलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि इथे सुहासला परतवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळेल. विकेट. ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. मोठा भासा गळ्याला सापडलाय. अर्थात सुहासला परतवण्यामध्ये यश. पहिली विकेट आली आहे 12 धावसंख्येवरती. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 17 चेंडू बनवायच्यात. अजूनही 36 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण, परंतु अशक्य असं काहीच नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. असाच हा क्रिकेटचा सोहळा वडकी प्रीमियर लीग. हाफिज टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. इथे 2 धावींसाठी पलायन आणि 2 धावा येतील. आकाश ऑन स्ट्राईक नक्कीच खेळतायत. आकाश म्हटलं की आसमानी फटके आकाशच्या बॅटमधून येणार का? आकाशाला गबसनी घालणारे फटके आकाशच्या बॅटमधून येणार का? परंतु इथे काय घडलंय? दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. 3 तास त्रिफळा. फलंदाज होईल बाद. विकेट. स्वराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमोलदादा मोडक साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. हिंदवी केबल नेटवर्कचे सर्वे आहे. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. इथे अगदी आपण पाहूया चुका चुका वारंवार चुका आणि हा चेंडू इथे चुकीला माफी नाहीये. 4 रन चौकार. मोडकमाळा फायटर्स संपूर्ण टीम उपस्थित होते. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 30. आता मात्र विजयाचं समीकरण. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिली जातं. भारतीयांच्या नसानसामध्ये भिनलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अनिश्चिततेचा असणारा खेळ म्हणून देखील क्रिकेटची ओळख संपूर्ण जगतामध्ये नक्कीच पाहायला मिळते. हा चेंडू देखील सर्माजाने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो. 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होता परंतु नकार आहे. 2च धावा आहेत. आणि खेळाडूंना जर तुम्हाला काही कानमंत्र द्यायचे असतील तर षटक समाप्तीनंतर देत चला, कारण वेळ कमी असतो आपल्याकडे. त्या अनुषंगाने वेळेला देखील महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि इथे काय घडलंय? काय घडलंय? फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये धावामध्ये 8वात धनराजने अशा प्रकारची विकेट घेतली होती. त्याच नक्कीच पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ देखील करतायत. धनराजला परतवण्यामध्ये यश. विकेट.
ही विकेट जर घेताना सोमनाथ आबळची क्षेत्ररक्षण आवडला असेल तर क्रिकेट रसिकांनो टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 20 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू 28 समीकरण. न्यू बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता जी विकेट आली त्या विकेटसाठी सोमनाथ कटके यांच्यासाठी पारितोषिक आले. सोमनाथ कोलते यांच्यासाठी पारितोषिक आहे. आता जी विकेट घेतली त्यासाठी आदेशजी मोडक मंडप अँड डेकोरेटर्स आणि त्याचप्रमाणे युवा उद्योजक हिंदवी केबल नेटवर्कचे सर्वे अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले. जबरदस्त विकेट, जबरदस्त हिट पाहायला मिळाला आणि त्यानंतर धनराजची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. बारा चेंडू 28 विजयाचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर महेश. इथे बाटणी चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 22 धावा आहेत. इतिहास रचायचा, इतिहास घडवायचा, इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे आणि इतिहास घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 11, बनवायच्या 26. इथे आडबाटने आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. हा चेंडू देखील सर्माजीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील, परंतु इथे देखील मिसफिल्ड. 2 धाब्यांसाठी पलायन आहे. 2 धाबा. या चुका टाळाव्यात लागतील. या चुका संघाच्या महागाई लावणाऱ्या असतील. चुका संघाला विजयापासून दूर नेणाऱ्या असतील. एक चूक टाळावी लागेल. धावफलक पुढे जाईल. 28 धाबा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. धाबा आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे आणि अगदी आपण पाहूया डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आली आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. 8 चेंडू 19. तोडाफोड आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. सामना जरी लो स्कोरिंग होता, परंतु सामन्याला रंगत मैदानाच्या आतमध्ये वाढली आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव. हा चेंडू देखील समोर दिशेने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करताय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे पंचांचं बोट देखील आकाशाकडे जात आहे. विकेट. स्टंपांची काळजी घ्या विनंती आहे. एलईडी स्टंप आहेत आपले. खेळाडूंना विनंती असेल स्टंपची थोडीशी काळजी घेत चला. चला स्पीडअप करा. खेळाडूला वारंवार विनंती आहे. धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. शेवटचं षटक. 6 चेंडू 18 धाब्यांची गरज. शिवाजी गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. एका बाजूने अक्षय आहेत तर दुसऱ्या बाजूने स्वराज.
ही जोडी पाहायला मिळेल. लढावं लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. रखोसला मंदर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, रुककर मजबूत मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल जीने का मजा भी आएगा. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. इथे अगदी आपण पाहूया इस्टनच्या पाठीमागे चूक आहे. 2+1 3 धावा येतील. या चुका टाळाव्याच लागतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा आहेत. पाच चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावा आहेत. एखाद 2 मोठाले फटके सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. इथे समोर दिशेने अलॉंग दी कार्पेट फटका खेळला. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 34 ऑन बोर्ड. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14. एखाद 2 मोठाले फटके सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. आक्रमण करावं लागेल. खिंड लढवायची आहे. विजय मिळवायचा आहे. युद्धनीती मैदानाच्या आतमध्ये अवलंबावी लागेल. शिवाजी तर करामत करतायत. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू इथे यष्ट्या उद्ध्वस्त करेल. दांडी गुल लॉलीपॉप होता, परंतु इथे यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय आणि त्यानंतर यू मिस आय हिट. क्लीन बोर्ड फलंदाज होताना पाहायला मिळतात. विकेट. गोलंदाजीने धुमाकूळ अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये घातलेली पाहायला मिळेल. विकेट आली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आहे. दोन मोठे फटके आवश्यक आहेत. इथे फुलटॉस चेंडू आडवा बाटने. डिक्लेरेशन झोन. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत. अजूनही 13 धावा. 2 षटकार आले तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया डॉट निर्धावी त्यांना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू आहे. अगदी टर्निंग पॉइंट विकेट धनराजची येताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर धावसंख्येला अक्षरशः ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज करतायत. इथे व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचा 1 चेंडू 12. हा चेंडू देखील इथे डॉट आलाय आणि याच बरोबर या सामन्यावरती विजय पिंपळमाळा फायटर संघ नक्कीच मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतरच्या बोट टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. सोमनाथ कोलते ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आदिजी मोडक आणि अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून होतं. ते पारितोषिक देखील आपण वितरित करतोय. सोमनाथ चला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 11 धावसंख्येने हा सामना पिंपळमाळा फायटर संघाने विजयी केलाय. खूप खूप असं अभिनंदन आहे. यानंतरच्या बोट टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सलामीची जोडी दाखल होईल. एका बाजूने 12th मॅन कंपल्सरी आहे. संग्रामजी गायकवाड साहेबांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. गायदरा कॅपिटल आणि दावा मैल वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच.